हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय लेकी चॅनल. आज एक रॅन्डम प्लॅन होता पास्ता बनवायचा. ॲक्च्युली हा प्लॅन खूप आधीपासूनचा होता, पण टाईम जमत नव्हता. मी आणि माझ्या फ्रेंडनी प्लॅन केला होता की एकत्र पास्ता बनवूया, पण तो तेव्हा अवेलेबल नव्हता. मग नंतर जेव्हा तो फ्री झाला तेव्हा हा प्लॅन एक्झिक्यूट केला आणि ऑनेस्टली वर्थ इट होता. सगळ्यात पहिले आम्ही गार्लिक खूप फाईन चॉप केले आणि ते पण माझ्या फ्रेंडनीच केलं. तो हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट आहे आणि इतकं परफेक्टली फाईन चॉप केला होता की लिटरली आम्ही सगळे इम्प्रेस झालो त्याच्यावरती. आणि मे बी त्याच्यामुळेच पास्ताची टेस्ट नेक्स्ट लेवलला गेली. मग आम्ही तेल गरम केलं आणि त्यात हा फाईनली चॉप्ड गार्लिक ॲड केला. थोडंसं सॉल्ट ॲड केलं. मग त्यात मैदा ॲड केला आणि 1 टेबलस्पून घी ॲड केलं. हे सगळं चांगलं मिक्स केलं आणि थोड्या वेळाने थोडंसं दूध ॲड केलं. सॉस जरा थिक झाला की त्यात पास्ताचं बॉइलिंग वॉटर ॲड केलं आणि कन्सिस्टन्सी परफेक्ट केली. मग त्यात चिली फ्लेक्स ॲड केले आणि शेवटी बॉइल्ड पास्ता ॲड केला. आणि बघा, हा आमचा व्हाईट सॉस पास्ता रेडी झाला आहे. खूप क्रीमी, खूप टेस्टी आणि फुल सॅटिस्फाईंग. प्लस त्याच्यामध्ये अमूल क्रीम जी येते ती टाकली आणि भरपूर सारं चीज टाकलं. आणि ऑनेस्टली हा प्लॅन जरा लेट जरी झाला असेल तरी परफेक्ट झाला होता. सर्वांना हा पास्ता खूप आवडला. मम्मी आणि पप्पांनी पण खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स दिल्या. मम्मी जे न खाणारी तिने पण हा पास्ता खाल्ला आणि तिला पण हा खूप आवडला. तुम्हाला पण व्हाईट सॉस पास्ता आवडतो का? नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.